येथे सोलापूरमधील चिंचोली MIDC इथल्या कंपनीला भीषण आग लागली। एका केमिकल कंपनीला ही आग लागल्याची माहिती आहे। या कंपनीमध्ये काही कामगार अडकले असल्याची प्राथमिक माहिती आहे। पण आग प्रचंड भीषण होती, त्यामुळे कंपनीकडे जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला। कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटाचे आवाज सुद्धा येत आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिलेली आहे आणि धुराचे हे लोट आपण बघू शकतोय। आग सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आगीचे लोळ सुद्धा या कंपनी बाहेर निघताना दिसतात। तर सोलापूरच्या चिंचोलीमधली दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने या कंपनीला आग लागली आणि आगीनंतर फक्त या ठिकाणी काही कामगार या ठिकाणी अडकल्याची माहिती समोर येते आणि त्यानंतर धूर निघताना दिसतोय, काळा कुट्ट आणि त्याचबरोबर आगीचे लोळ सुद्धा निघताना दिसतायत। आणि एवढंच नाही तर त्या कंपनीमधून अजूनही स्फोटाचे आवाज येत आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिलेली आहे आणि या परिसरामध्ये स्थानिकांना जाण्यास मज्जाव केल्याची माहिती सुद्धा समोर येते। चिंचोली MIDC या ठिकाणी केमिकल फॅक्टरीला लागलेली भीषण आग आपण आपल्या माध्यमातून पाहू शकतो की किती प्रमाणात भीषण आहे। दुपारी 4च्या सुमारास वेल्डिंगचं काम सुरू असताना ठिणगी पडल्याचं निमित्त झालं आणि ही केमिकल युक्त पदार्थ बनवणारी जी कंपनी आहे ते केमिकलला आग लागल्यामुळे त्याचे आगीचे लोट आहे ते आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहे। आगीचं जर रुद्र रूप पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर ही आग लागल्याचं पाहायला मिळत आहे। प्राथमिकदर्शी तरी सध्या या कंपनीमध्ये 30 जे कामगार आहेत ते काम करणार असल्याची प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिलेली आहे। मात्र ही आग आटोक्यात आणण्यासाठी सोलापूर अग्निशामक दल असेल किंवा विविध जे अग्निशामक दल आहे ते या ठिकाणी प्राचारण करण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकतो की सोलापुरातील जी चिंचोली MIDC आहे त्या MIDCतील जे केमिकल फॅक्टरी आहे त्याला ही भीषण अशी आग लागलेली आहे। आगीचे जर लोट पाहिले तर संपूर्ण जी कंपनी आहे ती आगीच्या कचाट्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी ही जी आग आहे मोठ्या प्रमाणावर भडका घेऊन मोठं जे स्वरूप आहे त्याचं पाहायला मिळत आहे। कारण आगीचे लोट जर पाहायला गेले तर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत हे आगीचे लोट आपल्याला पाहायला मिळत आहेत। आग लागली आणि त्याचे काळे धूर जे आहे ते ढगाच्या माध्यमातून कुठेतरी मोठ्या प्रमाणावर जी आग लागली आहे ती पाहायला मिळत आहे। सध्या तरी अग्निशामक दलाकडून या ठिकाणी 11 ते 12 गाड्या आहेत त्या अग्निशामक दलाच्या आग विझवण्याचं काम मोठ्या शर्तीने करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र या ठिकाणी अद्यापही कोणतीही जीवितहानी झाल्याचं जे वृत्त आहे आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र असं असलं तरी मोठ्या प्रमाणावर आग लागल्यामुळे आता अग्निशामक दल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल या ठिकाणचे जे रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे ही जी आग आहे ती आता 5 ते 7 किंवा किती वेळ लागतो ही आग आटोक्यात आणण्यासाठी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या मात्र असं असलं तरी ही जी आग आहे ती मोठ्या प्रमाणावर पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।